नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज बऱ्याच दिवसांनी तुमच्याबरोबर वीकली मील प्लॅनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आय होप तुम्हाला तो आवडेल. तर सुरुवात करते मी भाज्या ज्या मार्केटमधून आणलेल्या त्या सगळ्या वॉश करण्यापासून. सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाज्या घेऊन आलेली. आज म्हणजे माझ्या प्रत्येक ज्या काही मी मील प्लॅनिंग करते त्याच्यामध्ये एक तरी पालेभाजी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करते. सीझननुसार किंवा ऋतूनुसार ज्या भाज्या अवेलेबल असतील, पालेभाज्या म्हणा किंवा इतर भाज्या, या सगळ्या शरीरात आपल्या गेल्याच पाहिजे आणि त्या हिशोबाने मी मील प्लॅन लिहिण्याचा प्रयत्न करत असते. इथे भाजीमध्ये तुम्ही बघाल तर पालेभाजीमध्ये मी पालक घेऊन आलेली, त्याचबरोबर आणलेलं वांग, त्याचबरोबर मिरच्या होत्या, थोडीशी कारली होती, त्याचबरोबर फ्रेंच बीन्स आणलेले, फ्लॉवर आणि मटार. या गोष्टी तर ठरलेल्याच असतात कारण त्या बेसिक असतात आणि कुठलीही भाजी नसेल तर त्या भाज्या बरोबर म्हणजे पटकन सकाळच्या वेळेस पुलाव होतो किंवा मिक्स भाजी करायची असेल तर मिक्स भाजी होतो. आणि आता जसा हिवाळा चालू झालाय ना आणि सगळ्या गोष्टी म्हणजे जसं आई मला म्हणते की आता खोदकाम ची जे असतात म्हणजे जसं जे कंदमुळं जी असतात ना ती आत्ता छान येतात, जमिनीमध्ये रुजली जातात आणि ती आता बाहेर काढण्याचा काम चालू असतं. त्याच्यामुळे सुरण वगैरे ना आता खूप चांगलेच येतात. आणि ना मी आज शिंगाडे पण घेऊन आलेले. हे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मला खायचे होते म्हणून मी पाव किलोच घेतले, अगदी खूप जास्त असे घेतलेले नाहीये. टमॅटो मात्र मी 1 किलो घेतले कारण 1 किलो घेतले की मला एक 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस पण जातात कधी कधी, कशा रेसिपी असतील किंवा जसं आपलं जेवण असेल त्या हिशोबाने, पण एक 12 ते 15 दिवस मला जातात. आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर त्या स्टोअर केलं तर ते जास्त दिवस राहतात. आपण कशा पद्धतीने स्टोअर करतो त्याच्यावर पण सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर इथे ह्या भाज्या आहेत, आता ह्या वॉश करायच्यात. काही भाज्या मी वॉश करते, काही भाज्या मी वॉश करत नाही. शक्यतो सगळ्याच भाज्या वॉश करण्याचा प्रयत्न करते कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये सगळ्याच गोष्टी मग म्हटलं ना तरी 2-2 मिनिटं मोजली तरी सगळ्या गोष्टीला बराचसा वेळ जातो किंवा तुम्ही 5-5 मिनिटं जरी प्रत्येक गोष्टीला धरली ना तरी बराचसा वेळ जातो. म्हणजे जेवढ्या भाज्या मला वॉश करून ठेवता येतील ना तेवढ्या सगळ्या भाज्या मी वॉश करते. इथे टमॅटो, वांग, दुधी आहे. दुधीची भाजी तुम्ही चणा डाळ करून घालतीत ना तर खूप सुंदर होते दुधीची भाजी, कारण दुधीच्या भाजीला तशी पण टेस्ट नसते. तर मी बघू म्हणजे आता रविवारी सोडला तर मध्ये येतो डायरेक्ट गुरुवार, तर गुरुवारी त्याचा हलवा पण करता येईल जर नसेल खायची तर. आता जेव्हा मी मील प्लॅनचा चार्ट बनवेल त्याच्यानुसार मी ठरवते की मी काय करणार आहे. आणि आज मोजून तुम्ही बघाल ना तर 7 ते 8 भाज्या मी घेऊन आली. म्हणजे जरी तुम्ही 3 दिवस किंवा 4 दिवस जरी पकडलं तरी मला टिफिनसाठी आणि संध्याकाळसाठी ते होऊन जातं. वाटप मी करणार आहे कारण वाटप केलं तर मग आपण कडधान्याच्या भाज्या पण आपल्या आहारात घेऊ शकतो. आणि जसं तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स घेतात तसे कडधान्य पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले असे असतात. तर ते पण म्हणजे सगळेच कडधान्य आपल्या शरीरात गेले पाहिजेत. तर तुम्ही ठरवून म्हणजे एखाद्या आठवड्यात तुम्ही गेल्या आठवड्यात जे कडधान्य खाल्लंय ते कडधान्य ह्या आठवड्यामध्ये रिपीट होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला देखील प्रत्येक वेळेस तुमच्या जेवणात काहीतरी नाविन्य असेल असं तुम्हाला आवडेल. तर इथे बघू शकता सर्वात मोठा टास्क होता ना आज होती कोथिंबीरची वडी करायची. त्याच्यासाठी मी 3 कोथिंबीरच्या जुड्या घेतलेल्या आणि आज कोथिंबीरच्या जुड्या पण मला स्वस्त मिळालेल्या. ऍक्च्युली 20 रुपये एक बोलला, पण मग मी म्हटलं की 50ला 3 देणार का, तर त्यांनी 50ला 3 दिल्या आणि म्हटलं चला. तर आता एवढ्या 3 जुड्यांचं काय करायचं, तर विचार करूनच कोथिंबीर जुडी घेतलेली मी कोथिंबीर वडी करण्यासाठी. फक्त क्लीन करायचा थोडासा म्हणजे त्रास पडतो आपल्याला की एवढी कोथिंबीर कधी सोलून होणार. तर सर्वात आधी आपण पालक क्लीन करून घेऊ. पालक क्लीन करायची गरज नसते कारण मी जिथून घेते ना त्यांच्याकडे क्लीन केलेलाच असतो बऱ्यापैकी. फक्त मी बघून घेते की कुठे किडकं पान नाहीये ना, किंवा कधी कधी बऱ्याच वेळा आपण जेव्हा जुडी खोलतो ना तेव्हा त्याच्या आतमध्ये बरीचशी छोटी छोटी पानं टाकलेली असतात किंवा किडकी पानं टाकलेली असतात. तर पानांवरनं व्हाईट कलरचे बऱ्याच वेळा छोटे छोटे डाग असतात. तर ते डाग नसावे ते बघून घ्या कारण बऱ्याच वेळा रसायनं फवारली जातात आणि त्याच्यामध्ये ना त्याच्यावर सगळे डाग असतात सफेद कलरचे. पानांना होल असतात छोटे छोटे. तर ते किडींमुळे असतात किंवा अजून कशामुळे असतात. तर त्या सगळ्यात छोटे व्यवस्थित नीट बघून करावे लागतात, म्हणजे घ्यावे लागतात आपल्याला शोधून. त्यालाच नीट करणं असं म्हणते. तर मी आता तेच करून घेते. आणि देठ मी अगदी खूप जास्त असे मोडले नाहीयेत, मी फक्त टोकाचेच घेतलेले. आता कोथिंबीर तुम्ही क्लीन करायची म्हणाल तर एवढे मोठे काय म्हणजे कशी क्लीन करायची, तर माझी पद्धत म्हणजे सर्वात आधी मी थोडेसे देठ कापून घेते, अगदी खूप वरपर्यंत करत नाही, आणि नंतर मी ना कोथिंबीर सोलून मोकळी करून घेते.
आणि मोकळी करून मग त्याच्या आतमध्ये कुठे जसं मी म्हणते पानं किडकी नाही आहेत का, कुठे ओलावा नाहीये ना, हे सगळं बघून घ्यायचं. शक्यतो कोथिंबीर घेताना नाही ती सुकी असलेलीच बघून घ्यायची, कारण ओली असली कोथिंबीर तर ती ऑलरेडी आतमधनं खराब झालेली असते, त्याच्यामुळे तेवढी अशी ती फ्रेश नसते. त्याच्यामुळे शक्यतो ड्राय कोथिंबीर घेतला तर ती चांगली असते आणि ती टिकते देखील जास्त दिवस. ही कोथिंबीर सगळी मी आता ना एक एक करून सोलून घेते, कारण मी जास्त असं पानं बरोबरच तेवढाच देठ पण ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण वडी करणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर देठ असतील तर ती अजून चांगली लागते. जेव्हा तुम्हाला पेस्ट करायची असेल तेव्हा पण ही कोथिंबीरच्या काड्यांची पेस्ट खूप चांगली होते आणि चवीला पण खूप चांगली लागते. मला थोडासा वेळ जास्त लागला कोथिंबीर नीट करायला, पण इथे बघू शकता माझी सगळी कोथिंबीर नीट करून झाली. आता याच्यातली थोडी कोथिंबीर मी माझ्या रोजच्या वापरासाठी ठेवणार आहे, म्हणजे जी मला डेलीला लागते ती. आता यातलीच कोथिंबीर ठेवणार आहे. बघा मी इथे थोडीशी कोथिंबीर काढून ठेवते, थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त मी काढून ठेवली आणि मी जेवढी काढून ठेवली आहे तेवढीच बाहेर 20 किंवा 30 रुपयाला मिळते आणि ही एवढी कोथिंबीर मला 50ला मिळालेली आहे. आणि सगळं तुम्ही बघू शकता मी अगदी थोडीशी ठेवली, खूप जास्त असं देठ काढलेले नाहीयेत. तर ती आता या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्याच बरोबर एक गोष्ट अजून इम्पॉर्टंट असते, ती म्हणजे वाटण तयार करून ठेवायचं. त्याच्यासाठी मी ना 2 नारळ किसून घेतलेले, मध्यम आकाराचे 2 नारळ किसून घेतले. आता हे 2 नारळपैकी एका नारळाचा चव म्हणजे जवळपास 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 नारळाचा चव मी खोबऱ्याचा चव जो आहे तो स्टोअर करणार आहे. बऱ्याच वेळा आमच्याकडे भाज्यांमध्ये म्हणजे तुम्ही पालेभाजी करा किंवा मग कुठलीही सुकी भाजी करा तर खोबऱ्याचा वापर केला जातो, किंवा मग वरण करा, सार करा, कढी करा ताकाची, तरी त्याला खोबरं हे लागतं वाटणाला, किंवा कुठलीही भाजी करा तुम्ही वाटणाला खोबरं हे लागतं. आमच्याकडे जास्त ओलं खोबरं वापरलं जातं, जास्त सुक्या खोबऱ्याचा वापर केला जात नाही. त्याच्यामुळे खोबरं मी किसून ठेवलं आणि असं खोबरं किसून ठेवलं की मला 15 दिवस होतात, म्हणजे 15 दिवस माझे आरामात जातात. प्रत्येक आठवड्याला आपल्याला कीस करायची गरज लागत नाही, म्हणून मग मी ते करून घेतलं आणि थोडं खोबरं मी काढून ठेवलं, त्याचं मला वाटप तयार करायचंय. तर इथे बघा कोथिंबीर मी भरून घेते, कारण थोडी कोथिंबीर मी उलटी आणि थोडी कोथिंबीर सुलटी अशा पद्धतीनेच मी भरते. म्हणजे एका साईडला अर्धे देठ आणि एका साईडला अर्धे देठ, म्हणजे एका साईडला खूप असा उंच असा फुगवटा येत नाही आणि सगळीकडे डब्यामध्ये इक्वल अशी राहिली जाते. वरून एक टिश्यू पेपर ठेवलाय म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही पाणी सुटणार नाही. आणि हे माझ्याकडे 2 कंटेनर आहेत. या 2 कंटेनरमध्ये एकामध्ये माझं बऱ्यापैकी सलाड असतं आणि एकामध्ये मी टमॅटोज ठेवते. तर ते टमॅटो ठेवताना तुम्ही बघू शकता मी इथे देठाची बाजू खाली ठेवलेली आहे. देठाची बाजू तुम्ही खाली ठेवाल ना तर त्याची म्हणजे जी टिकण्याची क्षमता असते ती जास्त दिवस टिकते, खराब होत नाही. आणि बाजूचा जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी उरलेले टमॅटो, आता मी याच्यातला पण 1 टमॅटो काढून मी त्याच्यात ठेवणार आहे, कारण मला असं वाटतं की थोडंसं उंच होईल आणि मग झाकण लागलं जाईल की नाही मला माहिती नाही, म्हणून मी तेच ठेवलं. वरती टिश्यू पेपर ठेवलाय आणि वरती शिंगाडे ठेवून घेतले. शिंगाडे पण खायला मला अजून वेळ आहे, कारण संध्याकाळ अजून झालेली नाही. ह्यामधल्या जो दुपारचा वेळ असतो माझ्याकडे तो मी या सगळ्यासाठी यूज करते. आणि जेव्हा जात नाही कुठे बाहेर तेव्हा आपण याच टायमिंगचा माझ्याकडे वेळ बऱ्यापैकी फ्री असतो, कारण जायचं जरी असेल तरी आपण नंतर संध्याकाळी 6 नंतर कुठेतरी जाणं असतं. तर ही सगळी जी छोटी छोटी कामं असतात किंवा मील प्लॅनिंगची कामं असतात ती माझी जवळपास 2:30 ते 5च्या आसपास किंवा 2:30 ते 6च्या आसपास मी ही सगळी कामं करून घेण्याचा प्रयत्न करते. मिरची आणलेली, मिरची पण देठ काढून ठेवली की जास्त दिवस टिकते, ते तर सगळ्यांना माहिती आहे. आणि मी काचेच्या या भरणीत भरून घेते. या ज्या 2 भरण्या मी डीमार्टमधनं घेऊन आलेली त्याच्यापैकी एक मी कढीपत्त्यासाठी वापरते आणि एक मिरचीसाठी वापरते. आता या जर मिरच्या आहेत तुम्ही बघाल की या डब्बीतून बाहेर येत आहेत, म्हणजे बरणीतून बाहेर येत आहेत. तर यातल्या भरण्या मला म्हणजे ज्या मिरच्या होत्या त्या मला त्या कुठल्या तरी वाटपासाठी लागणार आहेत, त्याच्यामुळे मी तशाच ठेवणार आहे आणि त्या काही मी झाकण लावून ठेवणार नाही. मी तशाच फक्त साईडला ठेवून देणार आहे की म्हणजे एक गोष्ट व्यवस्थित भरली जाते. वांग्याचं काचऱ्या होणार आहे आणि दुधीची भाजी होणार आहे. एकाच दिवशी हे कॉम्बिनेशन केलं तर अतिउत्तम, कारण दुधीची भाजी तेवढ्या अशा चवीने खाल्ली जात नाही, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर काचऱ्या असतील आणि दुधीची भाजी असेल तर ते एकदम छान असं खाल्लं जातं. तेव्हा मील प्लॅनिंगमध्ये ह्या गोष्टी तुम्ही एकत्र लिहिलात तर बरं पडेल. आता जो आपला फ्लॉवर आणलेला तो पण मी नीट करून ठेवण्यापेक्षा म्हणजे छोटे छोटे चॉप करून ठेवत नाही. जेव्हा मला सकाळी भाजी हवी असते ऑफिसला तेव्हा मात्र मी रात्री तो संध्याकाळी छोटा छोटा चॉप करून ठेवते. आता फक्त मी त्याच्या कळ्या मोकळ्या करून ठेवते.
म्हणजे या कळ्यांमध्ये पण बऱ्याच वेळा कीड लागलेली असते किंवा कुठे खराब नाहीये का, कुठे ओलावा नाहीये हे बघण्यासाठी मी क्लीन करून ठेवते, म्हणजे याच्या पाकळ्या मोकळ्या करून ठेवते. आणि या स्टोअर करताना पण मी अशीच काळजी घेते की त्या तशाच पद्धतीने आपण स्टोअर केल्या तर जास्त दिवस राहतात. कारण अख्खा जर तुम्ही ठेवलात तर तो ठेवायला पण प्रॉब्लेम येतो आणि त्याला ना पाणी खूप लवकर सुटतं आणि मग तो लवकर खराब होतो. त्याच्यानंतर बीन्स घेतलेले, तर बीन्स घाईच्या गडबडीत ना त्याची सिंपल अशी वाफेवरची भाजी खूप पटकन होते. किंवा ते जर नसेल करायची ना तुम्हाला, तर तुम्ही तुम्ही जो काही पुलाव असतो त्याच्यामध्ये किंवा मिक्स भाजीमध्ये वगैरे असल्या म्हणजे पटकन अवेलेबल असेल ना तर पटकन होतात. तर मी काय करते बघा, दोन्ही साईडच्या ना देठाकडची थोडी थोडी बाजू कापून घेते, त्याच्याने त्या खूप चांगल्या टिकतात. नाहीतर मग काय होतं, त्याचं ना देठाकडनं त्या सुकत जातात. जर आपल्याकडनं करणं राहून गेलं किंवा बऱ्याच वेळ असं तो आपण छोट्या थोडेसेच आणतो आणि मग ते जास्त दिवस राहिले की ना म्हणजे सुकत जातात, खराब होण्यापेक्षा सुकत जातात त्याच्यामुळे दोन्ही साईडचे देठ कापून घ्यायचे आणि मग ते छान स्टोअर करून ठेवायचे. तर आरामात 15 दिवस मी अशा पद्धतीने भाज्या स्टोअर करते ना, त्या आरामात 15 दिवस राहतात, अजिबात काही होत नाही. 15 दिवस तर मी वापरते अगदीच, खूप याच्यापेक्षा जास्त राहत नाही, पण 15 दिवस राहत नाही. 8 दिवसातच भाज्या खूप संपतात, अगदीच काही राहिल्यात तरच भाज्या. बरेच दिवस झाले मी कारलं आणलं नव्हतं, तर आज मी विचार करूनच म्हटलेलं की कारलं आपण भाजीमध्ये भरूया. म्हणजे जेव्हा आपण भाजी केला जाऊ त्या आठवणीने कारल्याची भाजी घ्यायची. आणि कारल्याच्या भाजी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. काही जण बिया काढून करतात, काही जण बिया काढत नाहीत. तर मी पण बिया काढत नाही, म्हणजे काढते. आणि जेव्हा आपल्याला फक्त नुसतंच असे फ्राय करून खायचे असतात ना, तेव्हा मात्र तुम्ही बिया ठेवल्यात ना तर चांगल्या होतात. पण जेव्हा तुम्हाला पूर्ण प्रॉपर अशी भाजी करायची असेल तेव्हा तुम्ही बिया काढून खाल्लात तर भाजी अजून टेस्टी होते. तर सगळ्या या ज्या बिया आहेत ना मी काढून घेणार आहे आणि नंतर याला ना तुम्हाला जेवढं बारीक चिरता येतील ना तेवढं कारलं बारीक चिरून घ्यायचं. मला देखील कारल्याची भाजी पहिली बऱ्यापैकी आवडतच नव्हती, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा मला आवडायचीच नाही. पण जेव्हा मी एकदा मावशीच्या हातची कारल्याची भाजी खाल्ली त्याच्यानंतर म्हणजे मी कारल्याच्या भाजीच्या प्रेमात पडली आणि ती कशी बनवते ही शिकून घेण्याचा मी तिच्याकडनं 1-2 वेळा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आता मला तिच्यासारखी परफेक्ट अशी कारल्याची भाजी जमते. म्हणजे मी आनंदाने म्हणू शकते की शेवटी मला तशी भाजी जमली की जी अजिबात कडू लागत नाही आपल्याला खाताना. ऑलरेडी मी याच्या आधी पण 2-3 व्हिडिओमध्ये कारल्याची भाजी शेअर केलेली आहे की जी अजिबात कडू लागत नाही. अगदी तुम्ही न व्यक्ती खाणारा पण ती भाजी मागून खाईल अशा पद्धतीने भाजी होते. जर तुम्हाला तशा पद्धतीची भाजी परत एकदा जर बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या व्लॉगमध्ये मी ती नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. भाजी बघा काढून घेते मी आणि आता ह्याला आहे ना आपल्याला लिंबू आणि मीठ असं सगळं लावून मिक्स करून ठेवून द्यायचं. कारण त्याला आपल्याला पाणी सुटेपर्यंत छानपैकी एक 15 ते 20 मिनिटासाठी ते तसंच ठेवायचं. या ज्या छोट्या मिरच्या आणल्यात ना याला पण आपण मीठ लावून ठेवायचं. मीठ का लावायचं तर याच्यामध्ये मिठाने ना जो तिखटपणा असतो ना तो मारला जातो. म्हणजे जेवढा जास्त तुम्ही मीठ याला लावून ठेवाल तर त्या छानपैकी नरम होतात. आणि त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस असं होतं आपण बऱ्याच वेळा की सगळ्या मिरच्या मिक्स असतात, एखादी मिरची खूप तिखट असते आणि एखादी मिरची अगदीच तिखट नसते. म्हणजे फरकच कळत नाही आपल्याला की असं का होतं. तर त्याच्यासाठी असं हे होऊ नये म्हणून मी नेहमी कधी या छोट्या मिरच्या आणते तेव्हा ना त्याला मीठ लावून ठेवते. मीठ लावून मी 1-2 दिवस ठेवते आणि नंतर तिसऱ्या दिवशी त्या तळते. म्हणजे त्या छान लागतात आणि कुरकुरीत पण खूप अगदी सुंदर होतात. जसं म्हटलं की या ज्या भाज्या आहेत त्या पण मी कापून सोलूनच ठेवते. आज मी भोपळा आणला नाहीये कारण भोपळा पण मी बऱ्याच वेळा आणते माझ्या मील प्लॅनिंगमध्ये. दर आठवड्याला माझ्याकडे भोपळाच असतो. कारण भोपळ्याचं म्हणा तुम्ही सांबार केलं किंवा डाळ केली तर ते पटकन होणारा ऑप्शन असतो. पण आज भोपळा आणला नव्हता मी, फक्त सुरणच आणलेला, तर तो कापून ठेवते. आणि तो पण हा आता मी उद्या सकाळी किंवा मग उद्या संध्याकाळी याची भाजी करेन. आपल्याला रिक्वेस्ट आलेली की तू याची भाजी दाखव, तर मी प्रयत्न करेन की सकाळी ऑफिसला न नेता संध्याकाळी तुमच्याबरोबर म्हणजे मी भाजी शेअर करेन. म्हणजे तुम्हाला पण बघता येईल की येणाऱ्या व्लॉगमधनं, कारण त्याची रिक्वेस्ट बरेच दिवस माझ्याकडे पेंडिंग आहे. आणि माझ्याकडे अशा बऱ्याचशा रिक्वेस्ट आहेत की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत यासाठी माझ्याकडे बऱ्याचशा म्हणजे रिक्वेस्ट तुमच्या पेंडिंग आहेत. जसं जसं जमेल तसं म्हणजे व्लॉगमध्ये शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर हे बघा, हा जो मोठा कंटेनर आहे ना त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा कोथिंबीर तरी स्टोअर करते किंवा मग बीन्स
किंवा मग एकत्र माझ्याकडे भोपळा आणि सुरण आणलेला असतो ना, तेव्हा मग मी या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवते. पण आज फक्त सुरणच होता म्हणून मी तो वेगळ्या कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. वेगळ्या कंटेनरमध्ये म्हणजे स्टीलच्या कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. आणि हा जो काचेचा होता त्याच्यात एकात मी बीन्स ठेवलेले आहेत आणि एकात फ्लॉवर ठेवलेला आहे. दोन्ही कंटेनर लावून घेते आणि जो मोठा स्टीलचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी सुरण ठेवणार आहे, कारण तो मला सकाळीच वापरायचं. पण आता जसं मी म्हटलं की मी सकाळी नाही न वापरता तुमच्याबरोबर संध्याकाळी भाजी शेअर करेन. आणि आत्ताच मला ते लक्षात देखील झालं, कारण कसं होतं कधी कधी काय होतं रुटीन मध्ये आपल्या सगळ्या गोष्टी चालू होतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमधली मी कुठली गोष्ट तुम्हाला दाखवू ना असं मला पण विचार पडत असतो की ही गोष्ट मी नक्की तुमच्याबरोबर शेअर केली पाहिजे किंवा नाही, कारण ती गोष्ट तुम्हाला पण बघायला आवडेल की नाही असं मला पण कधीतरी वाटत असतं. तर त्या सगळ्याचा विचार करून मगच मी त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते. कारल्यांना थोडंसं मी जसं म्हटलेलं मीठ आणि लिंबू लावून ठेवायचं, म्हणजे त्याला 15 मिनिटात छान असं पाणी सुटतं. बरेचसे जण फक्त मीठ लावतात आणि अगदी थोडंसं मीठ टाकतात आणि नंतर मग त्याचा हा जो पिळून जो रस निघतो ना ते काही जण बऱ्याच वेळा पितात. म्हणजे माझे पप्पा तर थोडंसं मीठच टाकायचे, फक्त अगदी थोडंसं नावाला, कारण त्यांना डायबिटीज असल्यामुळे ते कधी कधी हा कारल्याचा ज्यूस प्यायचे. आणि तेच काय अशी बरीचशी जण आहेत जे डायबिटीज मेंबर्स आहेत, म्हणजे आपल्या फॅमिलीमधले पण बरेचसे मेंबर्स असे असतील की ज्यांना डायबिटीज असेल किंवा हे असेल बीपीचा प्रॉब्लेम असेल, तर ती लोक वेगवेगळ्या प्रकारचे असे ज्यूसेस ट्राय करत असतात. पण आमच्याकडे हे जर असं कारलंच कोणी म्हणजे बघूनच त्याचं सगळ्यांचं तोंड वाकडं व्हायचं, तसं आता ती कारल्याची भाजी मी शिकल्यापासून ना आता तसं होत नाही. आणि ही जी रेसिपी आहे ना मी माझी कारल्याच्या भाजीची बऱ्याच जणांबरोबर शेअर केली आणि सगळ्यांनी ते म्हणजे आत्ता चालू केले की त्यांच्या घरात न येणारं कारलं पण त्यांच्या घरात यायला चालू झालंय. जसं मी तुम्हाला परवाच्या व्लॉगमध्ये म्हटलेलं की आवळे मला फ्रीजमध्ये ठेवायचेत आणि मी विसरून गेली, पण मी ते तुम्हाला दाखवलेत बघा. अगदी त्याच्यावरती कुठलंही म्हणजे बोलतात ना एक मिठाचा तवंग येतो किंवा खराब व्हायला आलेत असं काही नव्हतं, व्यवस्थित राहिलेलं आहे. आता हे मी याच्यावरतीच ठेवून घेतली बाजूला, म्हणजे माझ्या लक्षात राहील की आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचंय म्हणून. मिरच्यांमध्ये मीठ भरून ठेवते मी आणि जसं आतमध्ये आपण सारण भरतो ना तसंच आपल्याला मीठ भरायचंय, म्हणजे फक्त नुसतं लावायचं नाही, पूर्ण व्यवस्थित आतल्या सगळ्या साईडने मीठ लावून घ्यायचं, चोळून घ्यायचं आणि 2 दिवसात ना या छान मऊ होतात. आणि जेवढ्या मऊ होतील ना तेवढ्या त्या छान कुरकुरीत अशा भाजल्या देखील जातात. तर आता आपण या मिरच्या पण याच डब्यामध्ये भरून ठेवतो. हे जे डब्बे होते माझ्याकडे कंटेनर, हे गेल्या वर्षी मी म्हणजे आत्ता गेल्या वर्षी म्हणण्यापेक्षा म्हणजे 2024च्याच हळदी कुंकूला आणलेले. आणि आता यावर्षी काय नवीन घ्यायचं असा मी विचार करते. दरवर्षी स्टीलच्याच वस्तू मी देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून त्या छान अशा सगळ्यांना यूज पण होतील आणि वापरताना पण अगदी छान वाटतील आणि त्या तुमच्याकडे ना वर्षानुवर्ष राहतील देखील. ते यावेळेस काय घेऊ असा माझा आत्तापासूनच विचार चाललाय की काय घ्यायचं हळदी कुंकूसाठी. तर इथे बघू शकता बघा, मी आता ही कारली आहेत ना छानपैकी मळून घेते. जेवढी तुम्ही चांगली पिळाल ना तेवढा त्याच्यातला रस व्यवस्थित निघेल आणि अगदी खूप घट्ट अशी आपल्याला दाबून पिळून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे कारली आहेत ना ड्राय झाली पाहिजेत, पूर्णपणे त्यातलं पाणी निघून गेलं पाहिजेत. आणि जेवढं तुम्ही त्याला जास्त वेळ ठेवाल ना तेवढं त्याला पाणी लवकर सुटतं. म्हणजे जेवढं म्हणजे जसं तुम्ही म्हणाल ना एक 5-10 मिनिटं ठेवलं तर तेवढ्या मिठाने तेवढं पाणी सुटणार नाही, पण तुम्ही 15 मिनिटं अर्धा तास जर व्यवस्थित ठेवलात ना तर त्याला मीठ पण आणि व्यवस्थित लागलं पण जाईल आणि त्याच्यामधलं पाणी पण व्यवस्थित निघालं जाईल. तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा मी किती प्रमाणात ड्राय म्हणजे अगदी छान अशी ड्राय झाली, कारण जेव्हा आपण ही तेलावर परतू ना तेव्हा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश कमी असेल आणि मग आपली कारली जी आहे ना ती पटकन कुरकुरीत होतील. नाहीतर मला ती कुरकुरीत व्हायला थोडासा वेळ जातो किंवा तेलात आहे ना ती कधी कधी पाण्याचा अंश गेला की तेल ना असं फटफट होतं. तर त्याच्यामुळे जेवढी तुम्हाला ड्राय ठेवता येईल ना तेवढी ड्राय ठेवायची. आता आपल्याला याच्यानंतर करायची पालकची प्युरी. पालकच्या प्युरीचा उपयोग तुम्ही पालकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीजच्या भाजी करू शकता. म्हणजे पालक पनीरच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पालक वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकता. त्याचे वेगळे राईस करू शकता किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे, वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या, असं बरंच काही तुम्ही करू शकता जर पालकची पेस्ट तुमच्या घरात तयार असेल तर तुम्ही बघू शकता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये मी पालक जे आहे बुडवून ठेवणार आहे आणि बुडवून ठेवल्यानंतर तुम्ही झाकण ठेवायचं आणि गॅस ऑफ करायची आणि
7 ते 8 मिनिटासाठी हा असाच या गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आणि नंतर तुम्ही तो काढून तो थंड पाण्यात भिजत घालायचा. म्हणजे याचा जो ग्रीन कलर आहे ना तो तसाच छान टिकला जातो. अगदी त्याच्यामध्ये कुठेही फरक पडत नाही. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जेव्हा प्युरी कराल ना तेव्हा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर थोड्याशा ओल्या मिरच्या टाकायच्या हिरव्या, त्याचबरोबर थोडीशी काजू जे असतात काजूगर आपले ते थोडेसे टाका आणि तुम्हाला वाटलंच तर थोडीशी कोथिंबीर किंवा मटार जरी तुम्ही एकत्र करून टाकले ना तरी चालतात. तर मी आता फक्त पालकची प्युरी करणार आहे आणि ती ट्रान्सफर करून साईडला करून ठेवणार आहे. आणि याच्यामध्ये ना पाणी टाकायची गरज नसते कारण थोडाफार ओलावा पालकामध्ये ऑलरेडी असतो, आपण जरी तो गाळून घेतलेला असला तरी. कारण खूप अगदी काही आपण ते पालक पिळून घेत नाही, थोडंसं जे काही आहे पाणी गाळून मग आपण करून घेतो. त्याच्यामुळे पाणी म्हणजे जेव्हा मी मिक्सरला लावाल तेव्हा त्याच्यामध्ये जास्त असं पाणी ओतू नका, नाहीतर मग खूप पाणी असं होईल. आणि जर तुम्ही पालक पनीर वगैरे करणार असाल तर अशी थोडीशी जाडसरच पेस्ट लागते. राईसमध्ये पण तुम्ही हा जर 1 चमचा टाकलात आणि कॉर्न टाकले तर अगदी आपला ग्रीन पुलाव किंवा ग्रीन बिर्याणी असं तुम्ही काहीही नाव देऊ शकता. थोडीशी जी मसाला वेलची असते ना ती तुम्ही फोडणीला टाका, अगदी राईस छान होतो. मी याच्या आधी तुमच्याबरोबर एकदा शेअर पण केलेलं आहे ती रेसिपी. आणि कारली बघा मी अगदी कुरकुरीत तळून घेतलेली आहे. याच्यावर तुम्ही नुसतं तुम्हाला पाहिजे तर थोडीशी जिरेपूड टाका, थोडासा चाट मसाला टाका आणि अशीच खायची असेल ना तर अशी छान अशी वेफरसारखी कुरकुरीत अशी हे लागतात. पण आता आपल्याला ही भाजीसाठी ठेवायची आहे म्हणून मी ही डब्यात भरून ती स्टोअर करून ठेवून देणार आहे. तर तुम्हाला तुमचा ऑप्शन जर तुम्ही विचार केलात ना तर त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी एका पदार्थापासून तुम्ही सगळ्या गोष्टी बनवू शकता. तर आता आपल्याला सर्वात शेवटी करायची कोथिंबीरची वडी. तर कोथिंबीरच्या वडीसाठी आपण कोथिंबीर कापून घेणार आहोत. मी ना कोथिंबीर एवढं सगळं होईपर्यंत ना माझं कोथिंबीर वॉश करून मी ती फॅन खाली सुकवायला ठेवलेली आणि ना ती अगदी ड्राय झालेली. जेवढी कोथिंबीर आपली ड्राय होईल ना तेवढं त्याच्यामध्ये बेसन ना कमी वापरलं जाईल, म्हणजे कमी, कारण जास्त पाणी असेल तर बेसन पण तेवढं जास्त लागतं आपल्या वडीला आणि खूप बेसन असेल तर मग कोथिंबीर कमी आणि मग ती बेसन वडी असं लागतं. त्याच्यामुळे कोथिंबीर असेल तर त्याच्यामध्ये कोथिंबीर लागली गेली पाहिजे. त्याच्यामुळे मग थोडंसं जेवढं तुम्हाला कोथिंबीर सुकवून घेता येईल ना तेवढी तुम्ही सुकवून घ्या. आणि इथे तुम्ही बघाल ना तर अगदी ड्राय झालेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ना तर तुम्हाला जसे पाहिजे मसाले तसे तुम्ही टाका. मी याच्यामध्ये कुठलंही आलं लसूण वगैरे पेस्ट असं काही टाकलेलं नाहीये. मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, हळद टाकायची, मीठ टाकायचं, त्याचबरोबर धणा जिरा पावडर टाका, थोडेसे तीळ टाका. त्याचबरोबर तुम्हाला पाहिजे असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जे गरम मसाले येतात किंवा आपला जो मसाला असतो तो देखील तुम्ही टाकलात तरी चालेल. आलं लसूण मिरची याची पेस्ट टाकली तरी देखील चालेल. पण मी बेसिक मसाले टाकलेले ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलेलं मीठ आहे, हळद आहे, थोडीशी लाल मिरची पावडर आहे, धणा जिरा पावडर आहे, अख्खं जिरा आहे आणि भरपूर असे मी तीळ मात्र भरपूर टाकलेले. हे सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच मग त्याच्या वड्या करायला घ्यायच्या. पण त्याच्या आधी आपण स्टीमर तयार करून घ्यायचा. इथे मी पाणी तयार करत ठेवते बघा. आणि हे जर एकदा तयार असेल ना तर मग आपली वडी पटकन शिजली जाते. नाही तर वडी करून परत आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी थांबायला लागतं की आपलं पाणी गरम होईल आणि नंतर मग आपण वडी स्टीम करायला ठेवणार आहोत. तर ही जी माझ्याकडे चाळण आहे की स्टीलची चाळण आहे, ही मी वेगळी या भांड्याबरोबर घेतलेली आणि या भांड्याचा उपयोग मला अगदी छान असा होतोय. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, जवळपास याला 4-5 वर्ष आरामात झालेली आणि मी 4-5 वर्षापासून हे भांडं व्यवस्थित वापरते. आता पाणी ओतायच्या आधी मिठाला किती पाणी सुटते हे बघून घ्यायचं. सगळे जे ड्राय मसाले आहेत या कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जेवढा ओलावा सुटलाय त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण बेसन टाकायचंय. मी इथे 1 कप बेसनापासून सुरुवात करणार आहे. 1 कप बेसन पहिलं आपण टाकून घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये बेसनचं प्रमाण अजून वाटणार आहे तर अजून 1 कप टाका. मी इथे टोटल 2 कप बेसन टाकलेलं होतं याच्यामध्ये आणि तेवढं बेसन ना खूप इनफ होतं. थोडंसं हलकं पाणी टाका जर तुम्हाला वाटत असेल तर, नाही टाकलं तरी देखील चालतं. हातावर थोडंसं तेल घ्यायचं आणि मग तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या त्या आकाराच्या छानपैकी वड्या करून घ्यायच्या. छोट्या मोठ्या मोठ्या छोट्या कशा पाहिजे तशा, किंवा तुम्ही सगळं अगदी एकाच चाळणीवर थापा किंवा एखादा मोठा टोप घ्या आणि वरती एकदम सगळं ताटात जरी तुम्ही थापलं आणि ते स्टीम करायला ठेवलं ना 10 ते 12 मिनिटासाठी ना
तरी ते छान स्टीम होऊन येईल आणि वेगळ्या तुम्ही स्क्वेअर आकाराच्या म्हणजे चौकोनी आकाराच्या वड्या कापू शकता. तर मी तर आता चाळणीमध्येच ठेवणार आहे आणि मी 3 करणार आहे. म्हणजे अगदी 2 मोठ्या करण्यापेक्षा किंवा अगदी 4 छोट्या छोट्या करण्यापेक्षा चाळणीमध्ये 3 राहतात, व्यवस्थित राहतात, म्हणून मी 3 करून घेतल्यात. आणि थोडीशी जागा ना फुलल्यानंतर त्याची जास्तच होते, म्हणजे जेवढी साईज केली त्याच्यापेक्षा थोडीशी ती फुलतेच वडी. कोथिंबीरची कडा किंवा मग तुम्ही अळूची वडी करा, ती जागा म्हणजे जास्तच, जेवढी साईज असते त्याच्यापेक्षा थोडीशी फुलून मोठीच साईज होते त्याची. याच्या वरून पण तुम्हाला पाहिजे ना, वडी तयार झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर वरून थोडेसे तीळ तुम्ही टाकले तरी चालतील, कारण ते छान चिकटले जातात. आणि जेव्हा वडी आपण जेव्हा कापतो आणि जेव्हा तळतो ना, तेव्हा छान वरती ते असे तीळ दिसतात. आणि मी याच्यामध्ये ना अगदी खरंच जसं पटकन व्हायला पाहिजे म्हणून मी अगदी बेसिक मसाले टाकलेत. खूप अगदी आलं लसूणची पेस्ट पण मी करायला बसलेली नाहीये. आणि अशी जेवढा साधा सिंपल पदार्थ असेल ना, तेवढा तो अगदी चवीला खूप सुंदर लागतो. कारण बऱ्याच वेळा आपण पदार्थामध्ये सगळं पाहिजे म्हणून सगळं टाकतो आणि मग त्याची टेस्ट पण बिघडून जाते, कारण आपण त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर करत असतो. तर एवढं ट्रायल अँड एरर करायचं नाही. जेवढे आपल्याकडे घरात अवेलेबल आहेत तेवढे सगळे बेसिक मसाले टाकायचे आणि मग जेवण बनवायला घ्यायचं. तर आता आपण हे 10 ते 12 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवू आणि 10 ते 12 मिनिटं होईपर्यंत आपली एका साईडला भांडी पण घासून होईल. तर एवढं सगळं काम झालं ना की तेवढीच भांडी पण होतात. वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे ताट, त्याच्यानंतर चॉपिंग बोर्ड होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्या, छोटं काही कापायचं असेल तर छोटं, मोठं काही कापायचं असेल तर मोठं, त्यानंतर सीझर म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे पॅन, अशी भरपूर भांडी होतात. कारण मग जेवणाची भांडी परत ऍड होण्याच्या आधी ही परत ढीगभर भांडी कोण घासणार, आणि मग नंतर एवढं टेन्शन येण्यापेक्षा थोडी भांडी घासून घेऊ. कारण 10 मिनिटं तर आपण थांबणार आहोत, कारण वडीची पण आपली वाफ तयार होते, म्हणजे वाफ निघते वडीला, तोपर्यंत ती आपली भांडी पण घासून झाली एक 10 ते 12 मिनिटात. आणि इथे बघू शकता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. हात थोडासा लावून बघायचा, कुठे हाताला चिकटतंय का. जर थोडंसं असं तुम्हाला वाटत असेल की हाताला चिकटतंय म्हणजे अजून आपली वडी झालेली नाही, अजून त्याला एक 5-1 मिनिटासाठी वडी तुम्ही स्टीम करायला ठेवून द्यायची. आणि नंतर सर्वात शेवटी झालं परफेक्ट की ते काढून ठेवायचं. आणि जेव्हा काढून जर तुम्ही ठेवाल ना ताटामध्ये, तर ते पोकळ ठेवायचं, थोडं अगदी फ्लॅट असं ठेवायचं नाही, म्हणजे याच्यातनं जी हवा असते ना ती सगळी निघून जाते, गरम हवा. आणि मग ते खाली जर राहिलं तर मग ते सगळीकडे ना पाणी सुटून खूप गिजगिजीत होऊन जातं वडी वगैरे खालच्या साईडने. त्याच्यामुळे असं पोकळ ठेवायचं आणि मगच वडी आपली भरून घ्यायची. चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. पाणी थंड व्हायला ठेवलंय, कारण मग नंतर बेसिनमध्ये खूप जास्त गरम पाणी ओतलं जातं. ते थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहे, मग वॉश करायला घेते. फक्त बाकीची सगळी भांडी मी वॉश करून ठेवली. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्हाला हे मील प्लॅनिंगचेच व्हिडिओ खूप आवडतात. तर म्हटलं चला, आज बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यानंतर तुमच्याबरोबर हा वीकली मील प्लॅनचा व्हिडिओ मी शेअर करते. मला ऍक्च्युली चार्ट शेअर करायचा होता, पण आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल, तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी चार्ट वगैरे शेअर करेन तुमच्याबरोबर. आणि येणारे व्लॉग देखील आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. तर जसे हे व्लॉग बघताय तसे तेही व्लॉग बघा. प्रत्येक व्लॉगमधनं मी खूप छान छान असं काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी, तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मला जेवणाची तयारी करायची. हे जे मी सगळं तुम्हाला दाखवलंय ना, हे मी दुपारच्या वेळेस करते. म्हणजे संडेचा जो दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतरचा जो टाइम असतो, म्हणजे 2:30 नंतर 5, 5:30, 6, 7 पर्यंतचा जो माझा वेळ असतो, तो मी असा सगळा घालवते. कारण दुपारचं मी काही झोपत नाही, कारण झोप तर येत नाही आणि जर एखाद्या वेळेस झोपलोच तर परत रात्री झोप येत नाही परत, म्हणून दुपारच्या वेळेस माझी ही सगळी कामं असतात. आता जेवणाची सुरुवात करायची. जेवणाच्या सुरुवाताच्या आधी मोठं काम असतं म्हणजे चहा बनवणं. तर चहा बनवायचा. आता चहाची वेळ झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तुम्हाला. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.